मित्रांनो, गेल्या मेमध्ये आम्ही हरिद्वार मार्गे ऋषिकेश आणि मसुरी या ठिकाणी बघण्याकरता गेलो होतो. तर वाटेत भूक लागल्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला उतरलो आणि जेवायला थांबलो होतो हॉटेलमध्ये आणि ऑर्डर दिलेली आहे आणि जेवण यायची वाट पाहतो. तरी आता जेवण यायला वेळ आहे, कारण ऑर्डर दिल्याप्रमाणे जेवण बनवलं जातं. तर तोपर्यंत भुका लागलेले आहेत खूप गाडीमध्ये फिरून आणि आता मला तसं नाही, तर थोडं कांदा लिंबू काहीतरी खाऊन टाईमपास चालू आहे आणि अशा प्रकारे वाट पाहतो आहे आम्ही जेवणाची. आणि आता जेवण तयार झालेलं आहे असं वाटतं आणि जेवण आता येतं आहे. तर तोपर्यंत आम्ही गप्पा केल्या. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवणाला सुरुवात करत आहोत. तर प्रथम आता मग कोणाला काय हवं ते वाढून घ्यावं लागेल. त्या हिशोबाने आता मग ते चपात्या, हंडी, भाजी, राईस वगैरे सगळं येत आहे. त्याप्रमाणे आता प्रत्येकजण आपलं वाढून घेत आहे काय घ्यायचं ते. हे माझे मित्र आहेत, ते आपल्याला काय लागेल ते घेत आहेत. आणि समोर बसली ती माझी पत्नी आहे आणि हे वेटर बघा राईस आणून ठेवला त्यांनी. आणि ह्या आमच्या उल्हासनगरच्या मॅडम आहेत आणि ह्या त्यांच्या पत्नी आहेत माझ्या मित्राच्या. आणि अशा प्रकारे मी शूटिंग करत असल्यामुळे मी सगळ्यात शेवटी घेणार आहे. तर सगळेजण आपलं वाढून घेत आहेत. आणि ह्या ज्या मॅडम आहेत आमच्या, ह्या मॅडम ह्या उल्हासनगरच्या स्वामी समर्थ मंडळाच्या अध्यक्ष आहेत. मुख्य मेन लीडर आहेत. ह्या माझ्या मित्राच्या पत्नी आहे आणि ती पलीकडे बसली ती माझी पत्नी आहे. आणि अशा प्रकारे आता आम्ही जेवण चालू करत आहोत. तर हे बघा, मी पण आता भाजी घेतोय आणि आता राईस घेतो आणि नंतर मग चपात्या पण घेणार आहे मी. कारण माझं ठरलेलं असतं की जेवताना मी फक्त काही लागेल ते एकदाच घेतो आणि ताटात असेल ते सर्व संपवतो, अशी माझी सवय आहे. त्यामुळे मी जास्त घेत नाही. माझ्या पोटाला लागेल तेवढं मी एकदाच घेतो, परत मी काही घेत नाही, अशी माझी सवय आहे. माझं लिमिट मला माहिती आहे, मला किती खायचं आहे ते, त्या हिशोबाने मी एकदाच घेतो. कुठेही गेलो तरी माझी सवय अशीच आहे, मी अन्नाचं मात्र करत नाही. संपूर्ण ताटात असलेलं संपूर्ण खातो, अशी माझी सवय आहे. त्याला तर मग आता बघूया. मित्रांनो, तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. आणि बघा, आता जेवण वाढून घेतलेलं आहे आणि आम्ही आता जेवणाला सुरुवात करीत आहोत. थंडगार पाण्याची बाटली आलेली आहे आणि आता मी 2 पोळ्या घेतल्या. 2 पोळ्या घेऊन आता जेवण सुरू करत आहोत. बाकीच्यांचं जेवण चालू झालेलं आहे आणि माझं एकट्याचं जेवण